9 ऑगस्ट पर्यंत ही अमरनाथची यात्रा 38 दिवसांची ही यात्रा आहे। ही जगभरातली अलौकिक अशी यात्रा आहे। या यात्रेमध्ये दरवर्षी 5 लाख लोक सहभागी होतात। मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असते, मोठ्या प्रमाणात सर्व्हिस पुरवणारे लोक या ठिकाणी असतात। आपण घोड्यावरून जाऊ शकता, पालखीमध्ये जाऊ शकता, पिट्टूने जाऊ शकता, आपण हेलिकॉप्टरने जाऊ शकता, आपण पायी जाऊ शकता। अशा 5 पद्धतीने आपण जाऊ शकता। आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आहे। ऑफलाईन रजिस्ट्रेशन SBI PNB अशा बँकांमधून होते आहे। आपण जर वेबसाईटवर गेला आणि अमरनाथ यात्रा प्रेस केलं तर आपल्याला सगळा मार्ग त्या ठिकाणी मिळेल। माझी अनेकांना आपल्या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना विनंती आहे की ही यात्रा आपण एकदा जरूर अनुभवावी। भोलेनाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी अमरनाथ यात्रेला आपण जरूर यावा। धन्यवाद। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी गेली 11 वर्ष केलेली कामाची यशोगाथा संकल्प ते सिद्धी याचा कार्यक्रम आज इथे होता। सगळ्या संस्था, त्याच्यानंतर डॉक्टर, वकील, सगळ्या वेगवेगळ्या पक्षातली लोक जे समाजामध्ये काम करणारे यांना आज आपण इथे प्रदर्शन ठेवलं होतं। मोदीजींनी 11 वर्ष केलेल्या कामाचं सुरेश आवरे साहेब त्यांचा आज आम्ही सत्कार केला। त्यांना अमरनाथ यात्रेचे तिथे डायरेक्टर पद मिळालंय। आपल्या महाराष्ट्रातून अनेक लोक यात्रेला जात असतात, त्यासाठी त्यांनी चांगली अशी पूरक माहिती आपल्याला दिलेली आहे। आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहे। आणि मलाही 11 वर्ष झालेली आणि मोदीजींच्या माध्यमातून आदरणीय आमचे देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज इथे आम्ही आयोजित केलेला आहे। आणि आपण बघितलं लाभार्थी हजारोच्या संख्येने आज लाभार्थी आम्ही निर्माण केलाय। फेरीवाले असतील, गाडीवाले असतील, झाडूवाले असतील, भाजीवाले असतील, या सगळ्यांना लाभार्थीचा फायदा आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून मिळाला। आणि एक त्यांचं जीवनमान राहणीमान उंचावा यासाठी आपण सगळा प्रयत्न करत आहोत आणि तो करत राहणार आहे। आणि म्हणून आजचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे।